निष्क्रिय ठरलेत असं म्हणायला हरकत नाही. खूप विश्वासाने, खूप अपेक्षेने, मोठ्या मनाने, प्रेमापोटी या जनतेने भाजपला, पंतप्रधान मोदींकडे बघून मतदान केलं. पहिले उमेदवार जे होते ते निष्क्रिय ठरल्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली आणि म्हणून ते उमेदवार बदलावे लागले. सत्ता असून सुद्धा, पंतप्रधान असून सुद्धा, निधी असून सुद्धा ही शोकांतिका आहे की सोलापूरसाठी ते काही करू शकले नाहीत आणि म्हणून 2019 मध्ये दुसरा उमेदवार द्यावा लागला. परत जनतेने मोठ्या मनाने, खरं तर 2014 मध्ये जे खोटं सांगितलेलं की 15 लाख देणार आहेत त्या आधारावर जनतेने मतदान केलं, पण 2019 पर्यंत 15 लाख जमा झाले नाही. अनेक त्यांनी दिलेली वचन त्याची पूर्तता करू शकले नाही, तरीही लोकांनी त्यांना दुसरा चान्स दिला आणि पुन्हा एकदा त्याच लोकांचा वापर मतं घेण्यासाठी खोटं सांगून 2019 मध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने विश्वासघात केला, दुसरा उमेदवार निवडला आणि आज 2024 मध्ये त्या उमेदवारांनी काही काम केलं नाही, त्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली, अतिशय निष्क्रिय ठरले आणि तिसरा आणि उपरा द्यावा लागला. ही शोकांतिका आहे की सत्ता असून सुद्धा तुम्हाला उमेदवार बदलावे लागतात, कारण का त्यांनी काही काम केलं नाही. एकदा पण लोकसभा 6 तालुके मतदान करतात, एवढी मोठी लोकसभा काही छोटी गोष्ट नाहीये. लोकसभा उमेदवार निवडून आणणं, लोकसभेवर खासदार पाठवणं छोटी गोष्ट नाहीये. सत्ता तुमची असताना, सगळं तुम्ही असताना, तुमचं असताना तुम्ही सोलापूरसाठी कोट्यावधी निधी आणू शकला असता, पण तुम्ही काहीच केलं नाही. फक्त लोकांचा वापर केला, सत्तेत आला, सत्तेची मजा घेतली आणि तुमच्या ह्या मानसिकतेमुळे सोलापूरला 20 वर्ष मागे जावं लागलं. हे सोलापूरकर माफ करणार नाही. आणि आज त्यांचे काही जण म्हणतात की आम्ही फक्त 8 दिवस येतो, लोकांमध्ये फिरतो आणि आम्हाला मतदान मिळतं. म्हणजे तुम्ही लोकांना इतकं कमी नेमता का? तुम्ही लोकांचा किती अपमान अजून करणार, लोक अजून किती त्रास सहन करणार? आणि तुम्हाला खरंच वाटतं की एकांच्या चेहरा दाखवून आज लोक तुम्हाला मतदान करणार? 2दा चान्स दिला आणि तुम्ही त्याच लोकांना धोका दिला, पण लोक मला नाही माफत माफ करत. मी तुमच्या माध्यमातून लोकांना आवाहन करते की आज महाविकास आघाडी तुमच्या समोर ही प्रेस कॉन्फरन्स घेतली नसती किंवा महाविकास आघाडी गावोगावी, पारोपारी, तांड्यावर, झोपडपट्टी जर आम्ही नाही गेलो तर बीजेपीची जी वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर कोण सांगतं? कारण ते तुमच्या समोर बोलतात, खोटं बोलतात, रेटून बोलतात, पण जो त्रास आहे मग तो शेतकऱ्यांच्या मनात असेल, कामगारांच्या मनात असेल, युवकांच्या मनात असेल, महिलांच्या मनात असेल, तो त्रास आज आपल्याला दिसून येत नाहीये, कारण का बीजेपी तो दाबायचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून मी म्हणते ही चळवळ आहे आणि म्हणून तिथे महाविकास आघाडीची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. ज्या शेतकऱ्याला खोटं आश्वासन देऊन बीजेपीने मतदान घेतलं, आज तोच शेतकरी, अन्नदाता शेतकरी सर्वात त्रस्त आहे. मग जीएसटीच्या माध्यमातून असेल, आज ठिकठिकाणी पाणी नाही आहे, त्यात जीएसटीचा राक्षस आहे, त्यात महागाई वाढली, पीक विमा मिळत नाही असून गावोगावी, दुधाला दर नाहीये, कांद्याची निर्यात बंद झाली. जो शेतकरी अन्नदाता आहे, जेव्हा तुम्ही त्या शेतकऱ्याच्याच पोटावर पाय देता तेव्हा लोकशाहीमध्ये ह्याच्यापेक्षा मोठा पाप असू शकतो का? ज्या युवकांना तुम्ही आश्वासन दिलेलं की 2-2 कोटी नोकरी देणार तुम्ही वर्षाला, आज प्रत्येक गावामध्ये एक सुद्धा युवकाला नोकरी नाहीये. उलट जो शासकीय नोकरीत होता त्याची पण नोकरी गेली, कारण काही सगळेजण खासगीकरणाकडे वळतात. खासगीकरण करून यांचं आरक्षण संपवण्याचा कट कारस्थान आज आपल्याला दिसतं. आरक्षणाच्या माध्यमातून फक्त गाजर दाखवले जातात, आमचे माईक बंद केले जातात, SIT इन्क्वायरी लागली जाते. ह्याचा आम्ही निषेध या ठिकाणी करत आहोत. सोलापुराची विमानसेवा, परवाच काळाजी साहेबांनी देखील, ते कधी असे शब्द वापरत नाहीत पण त्यांच्याकडून असे शब्द वापरण्यात आले, चिमणी पाडायचं नाटक केलं. एवढी असंख्य कुटुंब जे साखर कारखान्यावर अवलंबून होती त्यांना उद्ध्वस्त केलं. मी चॅलेंज दिलेलं 6 महिने देते चिमणी पाडणार, विमानसेवा सुरू करू शकणार नाही. आज 7 महिने झाले चिमणी पाडून विमानसेवा सुरू होण्याचे काहीही निशाण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाहीये. एक फक्त फोन कॉल लागतो विमानसेवा सुरू करण्यासाठी.
आणि तीच विमानसेवा जेव्हा काँग्रेस सत्तेत होती, जेव्हा शिंदे साहेब खासदार होते, तेव्हा विमानसेवा सोलापुरात सुरू होती. तेव्हाच NTPC आणलेला, तेव्हाच उजनीची पाईपलाईन आणलेली, तेव्हाच दुहेरी पाईपलाईनचं काम झालं. 10 वर्ष यांनी काय केलं. आणि तुम्ही तसं गणित, आम्ही ते पूर्ण गणित तुमच्या समोर ठेवत पण नाही, पण तसं भाजपचे खासदार सोलापुरात 25 वर्ष होते आणि काँग्रेसचे 10. तरीही जेवढी कामं झाली तेवढी काँग्रेसची 15, ही काँग्रेसच्या 15 वर्षात झाली. भाजपच्या 25 वर्षात एकही काम सोलापूर शहरासाठी, सोलापूर जिल्ह्यासाठी झालं नाही.